गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. वाजलेत 6:30. गुड मॉर्निंग का स्वराज? गुड मॉर्निंग. वाजले 6:30. आजचा तिसरा दिवस आहे मी गावी आलोय. पाऊस जबरदस्त हो गावी. एकदा 6 वाजले. काल वादळ नाही होता पण पाऊस जबर होता. एकदम थंड झालं. बाहेर हिरवं गवत पण यायला लागलं 2 दिवसात. तर आजचा तिसरा दिवस आहे. आज व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज माझ्या 2 नंबर बहिणीकडे जाणार आहे. ते महाड पुणा रोडच्या इकडे बिरवाडीला. तिकडचं आज आपण तिकडे जाऊया. तिथला व्हिडिओ तुम्हाला आज दाखवेल मी. ओके, आंघोळ करून निघायचं. भेटूया मग. चल बाय. बाय. मित्रांनो, आता तुम्हाला सकाळी माहितीच असेल की आम्ही आता माझ्या आत्याकडे चाललो आहे. तर हे बघा, पप्पा येत आहेत रिक्षा घेऊन. बहिणीकडे जात होतो पण वाटेत वडापावाला भेटला. फेमस वडापाव आहे याचा. हे बघा, बघूया आता किती खातात. एक तर घेतलंय सुरुवातीला. स्वतःच किती खाणार आहे? 2. तुम्ही? ट्राय करतो. नाही, छान आहे, छान आहे. या सगळ्यांनी वडापाव खायला. कसा आहे वडापाव? मस्त. गरम आहे. नाही, ते फेमस आहे. ते खूप गर्दी असते. वडापाव खातो मग नंतर भेटतो. आता बघा, आम्ही घाट चढत आहे. तर बघा कशी आमची गाडी स्लो जाते. बघा, खाली उतरणार आहे. रस्ता बघा कसा आहे. एकदम ऊन काढल्यासारखा आहे पावसामुळे. बाजूला गवत पण आलेलं आहे. 2-3 दिवस पाऊस कंटिन्यू संध्याकाळचा येतोय. रस्ता पण एकदम बघा चकाचक. साईनी पूर्ण हिरवगार झाली. साईडनी पण पूर्ण हिरवगार. थंड एकदम. 2 दिवस गावाला गेलं पण इतकं बरं वाटतंय. खूप छान वाटते. खूप एक नंबर मजा आली. पण संध्याकाळची भारी वाटते गावी. पाऊस पडतो ना. फक्त लाईट जाते त्यामुळे प्रॉब्लेम आहे. गावच्या साईडला कसं आहे, ओपन वायरी आहे. पोलवरची लाईटिंग असते ना, त्यामुळे पाऊस येण्याच्या अगोदरच KDP बंद करून टाकतात. काल तर 12 वाजता लाईट गेली. ती आली सकाळी 4 वाजता. पण पावसामुळे काय एवढं वाटलं नाही. थंडावा होता. आता आपण महाड सिटीमध्ये घुसतोय. ही बघा, ही सावित्री नदी आहे. 2 वर्षापूर्वी एवढं पाणी आलं होतं इथे. पूर्ण महाड सिटी पूर्ण झे गेली होती. डुबून गेली होती. पाणी ब्रिजवरून गेलं आणि नदी येते महाबळेश्वरून. तिचे नावं पुढे चेंज होत जातात. आता महाडमध्ये सावित्री आहे. पुढे तिला काय म्हणत असतील, पुढे काय नदी म्हणतात आहे. आपण महाड सिटीमध्ये बघा आलोय. पहिला आपल्याला गॅस भरायचा आहे. CNG महाडमध्ये नवीन भरलेलं आहे. ते भरून मग मी माझ्या बहिणीकडे जाणार आहे बिरवाडीला. महाड MIDCच्या साईडला बिरवाडी आहे म्हणून तिकडे जाणार आहे. मित्रांनो, आता आपण महाडचा तुम्हाला मी SD डेपो दाखवतो. आम्ही लहान असताना पहिल्या कोकण रेल्वे नव्हती ना,
कोकण रेल्वे नव्हती तेव्हा एसटीचाच प्रवास करायचो. नंतर कोकण रेल्वे चालू झाली तर रेल्वेने यायला लागलो. आणि जेव्हापासून रिक्षा घेतले तेव्हापासून रिक्षानेच गावी येतो. वर्षांना 4-5 ट्रिप होतात माझ्या रिक्षाने. गणपती, होळी, मे महिना आणि मध्येच काही काम आलं की रिक्षा घेऊनच येतो. थांबा, अच्छा एस टी डेपो आलेला आहे, दाखवतो. लेफ्ट साईड आहे. एस टी चालले ती डेपोलाच चालले पुढे आपल्या आहे ती. हा बघ महाडचा एस टी डेपो. खूप अवस्था बेकार आहे ना. सातारा रोहार गाड्या लागलेल्या आहेत. इथून कुठेही गाड्या निघतात महाडमध्ये. आणि आता आपण बॉम्बे गोवा रोड पकडायचा आहे. हो समोर जो दिसतोय तुम्हाला बॉम्बे गोवा रोड आहे. बॉम्बे गोवा रोडवर राईट मारून आपल्याला पोलादपूर साईडला जायचं. खेड पोलादपूर साईडला. पहिले CNG बघूया. हा बाबा CNG आहे इथे. चालू आहे की नाही काय माहीत नाही. नवीनच पंप झालाय वाटतं. आहे चालू. बंद करू. पेट्रोलवरती गाड्या चालतात ना इथे. CNG आहे, नवीनच झालेलं आहे बघा महाडमध्ये. हायवेच्या बरोबर बाजूला. महानगर गॅसचाच आहे. हायवेच्या बाजूला रायगड किल्ल्याला जायला, याच्या पाठीमागे रायगड किल्ल्याला जायला रस्ता आहे. त्या डोंगराच्या पाठीमागून हा पंप आहे. हायवे टच आहे बघा. हा बॉम्बे गोवा रोड चाललाय वरती महाड. आणि मागे एस टी डेपो तर तुम्ही पाहिलात. बघूया आता किती बसतोय. ॲक्च्युली पैसे खूप वाचतात आमचे, कारण गावी आल्यावर पेट्रोललाच पैसे जातात. चला नेक्स्ट तुम्हाला पुढच्या बहिणीकडे जायचा रस्ता दाखवतो. चला गॅस भेटला, फुल झाला आपला. 200 रुपयाचा गॅस भेटला. एक नंबर काम झालं आता आपलं. त्याला म्हणजे आता बिंदास फिरू शकतो पुढे पण. हा बघा बॉम्बे गोवा रोड आहे. इथून राईट मारल्यावर एस टी डेपो. आपल्याला खेड साईडला जायचं आहे. पोलादपूर खेड साईडला. राईट घ्यायचा. राईट घेतल्यावर पुन्हा आपण बॉम्बे गोवा रोडला लागलो. इथूनच पुढे 10 किलोमीटर वरती लेफ्ट आहे. घोर मार्गे पुण्याला जाणारा रोड. त्या रोडला आपल्याला जायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो पुढचा प्रवास. हा बघा बॉम्बे गोवा रोड. कडक एकदम मस्त व्हायची. सुपर. बरोबर छान काम चालू आहे, पण खूप स्लो चालू होतं काम. काही टप्प्यामध्ये काम बाकी आहे. मक्खनसारखा रोड आहे. मस्त बघा तुम्हाला दिसतोय रोड. खूप हालत बेकार होती कोकणाच्या लोकांची. कोकणात जायचं म्हटलं बघा रोड बघा. हा रोड सीधा गोव्याला गेला. खेड, रत्नागिरी, चिपळूण. तो सावित्री नदीचा आता पूल आहे तो माहिती आहे ना, लास्ट हे झालेला पडलेला तो पुढे आहे. तो दिसेल ना आता आपल्याला. तिकडे नाही जाणार आपण. आपण त्याच्या अगोदरच. अच्छा किती किलोमीटर पाहिजे? 18.9. आता आपण एक लेफ्ट साईडला कट आहे. हा रोड गेला सीधा खेडला.
आज वर लेप मारून महाड MIDC आपल्याला महाड MIDC साईडला जायचं आहे. पुण्याला 4 मार्गे एसट्या जातात, त्या रोडला जायचं आपल्याला. तिकडेच त्या रोडलाच माझी बहीण राहते. दाखवतो तुम्हाला, साईन बोर्ड पण दिसतील बघा. बघा हा रत्नागिरी सरळ गेलंय आणि महाड MIDC लेफ्ट मारायचं. मला गॅस महाडला मिळेल याची गॅरंटी नव्हती, पण बरं झालं मिळालं ते. कारण माझे पेट्रोलचे पैसे वाचले. कारण आपली ही गाडी CNG आहे. पेट्रोलला एव्हरेज जास्त देत नाही, 8 ते 10 किलोमीटर देते. आणि गावी कसं घाट आहे तर कमी देते. घाटामध्ये जास्त ताकद लागते गाडीला. त्यामुळे पण आता CNG मिळाला त्यामुळे टेन्शन गेलं. ऑलरेडी 3 लिटर पेट्रोल आहे माझ्या गाडीत, पण ते आता वापरता येणार नाही. मला वाटतं मुंबईपर्यंत घेऊन जायला लागेल, कुणाला तरी काढून द्यायला लागेल. हा लेप मारायचा, रोड गेला महाड MIDC. इथे मोठमोठ्या कंपन्या आहेत, म्हणजे औषधांच्या, केमिकल. आणि इथे एक दुकान आहे, तुम्हाला दाखवेल मी. काय का नाव? मॅक्स आणि तृप्ती म्हणून काही 2 दुकान आहेत. होलसेल भावामध्ये तिकडे तुम्हाला लोणचे, सॉस, म्हणजे किंमत आपल्या मुंबईपेक्षा अर्ध्या किमतीत मिळते. इथे होलसेल मार्केट आहे, होलसेल दुकान आहे. ते लोक बनवतात आणि मग इथून लोक घेऊन विकायला नेतात. ते आपले जाणं झालं तर तुम्हाला दाखवेल मी. काय घ्यायचं आपल्याला तिकडून? नाही, मी लास्ट टाइम माझी बहीण इथे राहते, ती आम्हाला पाठवून देते. त्यामुळे काही राहत नाही. होलसेलपेक्षा कमी भावात, म्हणजे अर्ध्या किमतीने इथे मिळतं सगळ्या वस्तू. ज्यूस म्हणा, बघा 10 रुपयाचा वडापाव गोल्डन. 10 रुपयाचे 4 वडापाव खाल्लेले. 5 पण बघा आता बिरवाडी सिटीमध्ये आलोय. थोडं बहिणीच्या मुलांना खाऊ घ्यायचं. बोलते मामा आलाय, नुसतं हलवत आलाय. हात म्हणून थोडं काय घेऊया. आता हिला बोलतो काहीतरी घे. पोरी मोठ्या झाल्या तिच्या, बघूया काहीतरी घेऊन जायलाच लागेल. आजूबाजूला पूर्ण मार्केट आहे. मुंबईला जे मिळतं ना ते सगळं इथे मिळतं. सुकी मच्छी स्पेशली चांगली मिळते इथे. घेऊन जायचे, बघूया. भाऊजींना घेऊन येतो मी. आणि ते गावच्या लोकांना भाव बरोबर माहीत असतो. मुंबईच्या लोकांना येणं बनवतात गावात. कुठे थांबू आहे? आशापुरा पाठी गेलो. महाडमध्ये घ्यायचं ना ते? हा, महाडमध्ये घ्यायचं. तुम्ही इथे ना केक वगैरे काय असतील ना? काय बघतो? काय घेऊ? आपण महाड ह्याच्यातनं निघालो, आपल्या बिरवाडीमधनं. थोडं खाऊ घेतला.
तुम्हाला आता काळ नदी दाखवतो. या नदीची नावासारखीच आहे. 2 वर्षापूर्वी जसं महाडमध्ये झालं होतं सेम बिजवाडीमध्ये पण झालं होतं. नदी बघा आणि ब्रिज बघा, त्याच्यावरून पाणी टोटली गेलं होतं. आपण नदीचा उगम महाबळेश्वरमधूनच होतो. आम्हाला महाबळेश्वर इथून काहीतरी 35-40 किलोमीटर आहे. बघा इथे आहे म्हणजे या नदीची ब्रिज बघा, पूर्ण या ब्रिजवरून पाणी वरती जातं. गाड्या जात नाहीत पावसामध्ये. म्हणजे विचार करा किती पाणी येत असेल. तुम्हाला आता मी पुढे भरत शेठ आमदार भरत शेठ गोगोलेचं घर दाखवतो. त्यांचे 2-3 घर आहेत. भरत शेठ गोगावले आमदार इथले माणगाव ते पोलादपूरपर्यंत 2-3 घर आहेत त्यांची. जुनं घर पण दाखवतो आणि नवीन घर पण दाखवतो. माझ्या बहिणीच्या रिलेशनमध्ये आहेत ते. आत्याचा मुलगा असं काय आहे. काम जोरात चालू आहे कॉन्क्रिटीकरणाचं. ढालकाठी म्हणतात. ढालकाठी बिरवाडीपासून 500 मीटरवरती ढालकाठी म्हणून गाव आहे आणि तिथे त्यांची घरं आहेत. परत शेठची पहिलं जुनं घर दाखवतो आणि त्याच्यासमोरच त्यांनी बंगला बांधलेला आहे. त्यांचं ॲक्च्युली मूळ गाव वरती पिंपळगाव, ते खूप वरती डोंगरामध्ये आहे. हे बघा शिवनेरी, हे बघा शिवनेरी भरत शेठचं घर, भरत शेठ गोगावल्यांचं घर आहे. आणि इथे त्यांचं जुनं घर होतं. हे बघा हे त्यांचं हे जुनं घर आहे. त्यांना लागलेलं आहे. आणि इथे पावसात एक धबधबा येतो. एवढं पाणी असतं ना, म्हणजे म्हणतात ना शंकराच्या जटेमधनं गंगा येते तसं पाणी येतं. खूप मोठा धबधबा आहे. आता पावसात तुम्हाला मी येणारच आहे गणपतीला, तेव्हा दाखवेलच. हा स्पॉट खूप लांबून लांबून लोक येतात. थोडं थोडं पाणी आहे. खूप लांबून लोक या स्पॉटला येतात. ऍक्च्युली हा रोड जातो पुण्याला. आपण जो चाललोय ना पुढे, इथून भोर लागतो, भोर घाट लागतो. भोर घाटामार्गे हा पुण्याला जातो स्वारगेट. नदीला पाणी येतं, पूर्ण रस्त्यावरती येतं. नदी बघा किती खाली डीपला आहे. तुम्ही विचार करा म्हणजे काय पाणी येत असेल. या पट्ट्यामध्ये फिरण्यासारखं खूप आहे. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोध शिवतर गळई तिथून एक 10 किलोमीटरवरती आहे. परत वरणचा डॅम आहे, धबधबा हे आहे, डॅम आहे. हा, अजून वाळण म्हणून एक गाव आहे तिथे, वाळण कोण म्हणून. आम्ही येताना जाऊ ना, ते देवाचे मासे बोलतात, देव मासे आहेत. तो स्पॉट पण कव्हर करायचा होता, पण बघूया जमलं तर जाऊया. हा सीधा रोड पुण्याला गेला पुन्हा. हा बघा पुण्याचा रोड आहे, एकदम काँक्रिटीकरण केलंय. पहिला डांबरीकरण होतं, जबरदस्त झालंय. इथून आपल्याला माझ्या बहिणीच्या इथे जायला रस्ता आहे राईटने. पाणी आहे
मध्ये आहे, खराब पाणी आहे. चाय दे ना. थोडंसं आपलं कॅम्पसला पाहुण्यासारखं नाही आहे. झाडाजवळ जायचं ना आपण तिकडे. हा तो झाडाचे आहे. इथे काहीच नाही. कुठलं आहे? बंगला, तो बंगला दिसतोय माझ्या बहिणीच्या भाऊजींचा, काकांचा आहे. त्याच्या बाजूलाच तिचं घर आहे. आणि आम्ही फायनली आलेलो आहे. सुट्टी दिसलेली आहे. सुट्टी दिसलेली आहे. भाऊजी आहेत बाहेर, बाबा पण आहेत आणि माई पण आहे. लेडीज टेलर कुठून आला यांच्याकडे? कोण आहे? बहिणीच्या इथे आलोय. स्वतः सायकल चालवतोय. हो बघा, बघा सायकल चालवतोय. नदीवरती आलोय. तोला बाबा पोवायला जाऊया. इथे आता पावसा 2-3 दिवस गावी पाऊस पडतोय, त्यामुळे पाणी चालू झालंय. आलोय, यांची मजा पाहूया आता काय पावतायत. पाणी थोडंच आहे. हे जायचं का? घे मग सायकल. ही चालवते. येते का चालवता? दात पाडून घे. नाही पाडणार, मी चालू शकते. हे बघा, सायकल चालवायची. पडली पडली पडली. पाय खाली राहते. ते लेडीजचं असंच असतं, स्कूटी पण चालवतं. पाय असे खाली. बायकांना ड्रायव्हिंग येतच नाही, माहिती आहे काय? म्हणून त्यांच्यापेक्षा मागे राहतात सगळे. म्हणून लेडीज ड्रायव्हर दिसले की लांब राहायचं. ए गाडी आली. घाबरली घाबरली. बाईकला घाबरली. टेम्पो आला तर काय करेल? रॉंग साईडनी चालले. रॉंग साईडनी तू रॉंग साईडनी चालले. इकडून यायचं. पापा की परी उडी चली. ही माझी भाची आहे. ही असे डायलॉग बोलते. साक्षी, सृष्टी सृष्टी हाय कर हाय कर हाय कर. येडी गेले बघा पुढे. पापा की परी आ गई. पापा की परी उड़ने लगी. पावसाळी नदी आहे. पाऊस आताच 2 दिवसापासून चालू झालाय, त्यामुळे थोडं थोडं पाणी बघा वाहत आहे. पावसामध्ये खूप नदी भरून जाते. माझ्या बहिणीच्या घरापर्यंत जाते. म्हणजे बहीण तर बघा, घर तुम्हाला तिकडे दिसत असेल. या घरामध्ये पाणी जातं. एवढं पाणी पावसामध्ये येतं. ते बघा दोघे. बाजूला सुंदर असं डोंगर, झाडं, झुडपं. रस्त्याची कामं चालू आहेत. कॉन्क्रीटीकरण दिसतं का तुम्हाला? हा रोड जातो सीधा पुणा, पंढरपूर, भोरघाटा मार्गे. इकडे पुढे भोरघाट या साईडला गेलं. नदीला मासे पण खूप असतात, पण आता ते अजून नाही. पाणी जेव्हा चढतं, पहिला पाऊस येतो,
पाणी चढ तेव्हा मासे चढायला लागतात. हलू हलू ये. पप्पा कुठे बोला बोल तिकडे बोलले ना. बेडूक मासा बघा, बेडूक मासा, बेडूक मासा. हा बघा बेडूक, पाण्यात पुरतच नाही तो. बेडूक मासा. पाण्याच्या वरती तरंगतोय. हो बस इथे बस इथे. बेडूक मासा. इथं येतं ना पोहायला. दगडांचे बघा कसे गोटे झालेत, गोटे. हे बघा, बस तिकडे पाणी तिकडे जा. हे नदीमधले दगड गोल का होतात तुम्हाला माहिती आहे का? कारण ते पाण्याबरोबर कंटिन्यू वाहत असतात, त्यामुळे ते एकामेकाला आपटून आपटून गोल 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 होतात. बघा इथे पण आहे. हे बघा, हे बघा, गोल गोल सगळे एकामेकावर घासून 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 नदीमध्ये गोल गोल होतात ते. आलास मग किती मजा गेली. हे पावला कुठं कुठे हा छोटासा. तुम्ही नाही भिजलात का? आज मेनू काय, मेनू क्या है आज? ओ भाई, दाल भात, दाल भात. दाल भात मध्ये गेली ना. दाल भात नको नको. बोरिंगचं आहे, बोरिंगचं, बोरिंगचं पाणी. बहिणीचं भाऊजी बिरवाडीला गेले. ही भाजी आहे लास्ट नंबर. ऐकत इथे चूल आहे तिची. इकडे पहिलं मागे गार्डन होतं तिच्या, इथे मस्त झाडं आंब्याची वगैरे होती, पण त्यांचं जागेचा काय प्रॉब्लेम झाला. संडास बाथरूम तिकडचे तोडायला लावले, दुसऱ्याच्या जागेत होते ते. इकडे आता नवीन बांधलंय तिने. आणि इथे भाऊजींच्या चुलत्याचा बंगला आहे. वासरू बघा काय जबरदस्त आहे. तुला काय बैल आहे की काय? चिकू 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 चिकूचे झाड आहे. चिकूचे झाड चढवतो का? आहेत 2-4. आजचा मेनू बघा, पनीर मटर एक नंबर, पुरी, पापड, श्रीखंड. कोण कसे कशी आहे रे? पनीर कडक, दाल फ्राय. गुच्ची ब्रँड आहे एक. कैसा आहे? मस्त.